Welcome all. I am Moir Jagdale and we are going through our subject that is maintenance of electrical equipment. त्यामधला आपण टॉपिक नंबर 4 चालू केला होता. ठीक आहे. टॉपिक नंबर 5 मधला आपण आज लास्ट पार्ट बघणार आहोत. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मरचे कॉजेस बघितलं होतं. जे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काही फॉल्ट्स येतात, ठीक आहे, त्याचे कॉजेस जे काय असतील ते आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला बघितले होते. जे काय कॉजेस असतील, फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल फॉल्ट असेल तुमचा, इलेक्ट्रिकल असेल किंवा मॅग्नेटिक असेल, हे कॉजेस आपण ह्याच्या अगोदर मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर पुढील पॉईंट तुमचा ट्रबल शूटिंग चार्ट फॉर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, जे काही प्रॉब्लेम्स येतात तुमचे ट्रान्सफॉर्मर मध्ये, त्यावरती कुठले कुठले तुमचे कॉजेस आहेत, त्यानंतर तुम्ही कुठले रेमेडीज त्यावरती किंवा ते रेक्टिफिकेशन करण्यासाठी कुठले उपाय तुम्ही शोधणार आहात ते आपण चार्ट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, दिस इज अ ट्रबल शूटिंग चार्ट फॉर अ ट्रान्सफॉर्मर. त्यामध्ये काय काय बघा, ट्रबल्स म्हणजे सिम्पटम्स कुठले कुठले, म्हणजे ट्रबल्स कुठले कुठले आहेत ते, त्यानंतर पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस, कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत ज्यामुळे तुमचा ट्रान्सफॉर्मरवरती काय होतं, हे ट्रबल्स आलेत. त्यानंतर टेस्ट अँड रेमेडीज किंवा रेक्टिफिकेशन, तुम्ही कुठल्या टेस्ट घेणार, काय रेमेडीज करणार किंवा रेक्टिफाय करण्यासाठी कुठले तुम्ही त्यावरती टेस्ट करणार. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचा इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन कोर अँड वाइंडिंग लोअर डाऊन. आता काय झालाय, ट्रबल काय आलाय, इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन कोर अँड वाइंडिंग कमी झालाय. ठीक आहे, मग कॉजेस काय असतील, पॉसिबिलिटी कॉजेस काय त्यासाठी, ओव्हर हिटिंग किंवा मॉइश्चर एंटर आले असेल, लाइटनिंग अँड स्विचिंग सर्जेस. ठीक आहे, एक तर तो ओव्हर झाला असेल किंवा त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आला असेल, नाहीतर तुमचं जे लाइटनिंग आहे, ठीक आहे, वीज जी पडते आपण म्हणतो, किंवा स्विचिंग सर्जेस, सडन व्होल्टेज इन्क्रीज होते, त्याच्यामुळे पण तुमचा हा कॉज होऊ शकतो. त्यावरती रेमेडीज काय तुमचे, ट्रान्सफॉर्मर ऑइल चेक करा, चेक द ट्रान्सफॉर्मर ऑइल. त्यानंतर रिप्लेस और फिल्टर द ऑइल, ड्राय द ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर चेक सिरीज रिएक्टर्स आणि लाइटनिंग रिएक्टर्स. ठीक आहे, जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल त्याच्या असोसिएटेड तुम्ही काय करणार, त्याचे रेमेडीज शोधणार, त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर दुसरा आहे तुमचा हमिंग नॉइज. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असेल, जर हमिंग साऊंड येत असेल तर पॉसिबिलिटी कॉजेस काय आहेत बघा, लूज स्टॅम्पिंग अँड फिटिंग. जर तुमचे स्टॅम्पिंग आणि फिटिंग लूज असतील तर काय येणार, हमिंग साऊंड प्रोड्यूस होणार आहे. त्यावरती रेक्टिफिकेशन काय करणार तुम्ही, चेक अँड टाइटन द नट बोल्ट्स अँड स्टॅम्पिंग्स. म्हणजे जे काही नट बोल्ट्स आहेत, मेकॅनिकल फिक्चर जे आहेत, ते तुम्ही काय करणार, व्यवस्थित फिक्स करणार किंवा नटबोल्ट ते टाईट करणार, आणि जे स्टॅम्पिंग पण काय करणार, व्यवस्थित टाईट करणार, जेणेकरून तुमचा हार्मिंग साऊंड काय होईल, रिड्यूस होईल. त्यानंतर आहे रस्टिंग और कोरोडिंग ऑफ टँक. समजा तुमचा टँकला काय रस्ट येत असेल तर कशामुळे येत असणार आहे, ऑइल माइट बी हॅव्हिंग मोर ऍसिडिटी. तुमचं जे काही ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे त्याची ऍसिडिटी जर जास्त असेल तर काय होणार, रस्टिंग प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, मग त्यावरती रेमेडीज काय आहेत बघा, टेक ऍसिडिटी टेस्ट ऑफ ऑइल. ऑइलची काय करणार तुम्ही, ऍसिडिटी टेस्ट करून घेणार. यूज ऍक्टिव्हेटेड अमोनिया, त्यासाठी काय करणार, तो ऍक्टिव्हेटेड अमोनिया आपण वापरून तो त्याची जे काय ऍसिडिटी आहे ती कमी करून घेणार आहे, तुमचा जो रेस्टिंगचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. त्यानंतर फोर्थ आहे तुमचा सॅग. ठीक आहे, पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस काय बघा, यूज अ रॉंग ग्रेड ऑइल. चुकीच्या ग्रेडचा ऑइल जर तुम्ही वापरला तर सॅगिंग होऊ शकते. मे बी ड्यू टू ओव्हरहिटिंग, किंवा ट्रान्सफॉर्मर तुमचा ओव्हरहिट झाला. ओव्हरहिट कधी होणार आहे, ओव्हरलोड झाल्यानंतर ओव्हरहिट होणार. ठीक आहे, त्यावेळी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग काय करणार आहे आपण रेमेडीज त्यावरती, रिप्लेस द प्रेझेंट ऑइल विथ अप्रोप्रिएट ग्रेड ऑइल. जे काय अप्रोप्रिएट ग्रेडचं तुमचं ऑइल आहे ते तुम्ही, जे काही तुम्ही ऑइल वापरलाय त्यावर काय करणार, रिप्लेस करणार. और रिमूव्ह द कॉजेस ऍज एक्सप्लेन्ड इन 5 नंबरच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर तुम्ही ते कॉजेस रिमूव्ह करायचा. ठीक आहे, त्यात पुढे आपण बघणार आहोत काय सांगितले ते. 5 नंबरचं काय बघा, जनरल ओव्हरहिटिंग. ठीक आहे, जनरल ओव्हरहिटिंग कॉजेस काय आहेत, फर्स्ट आहे ओव्हरलोड, दुसरा आहे फॉल्टी व्हेंटिलेशन, थर्ड आहे ऑइल लेवल माइट हॅव गोन डाऊन, नेक्स्ट आहे मच मोर स्लज फॉर्मेशन इन ऑइल. ठीक आहे, हे पण काय तुमचा चौथा पॉईंट होता त्याशी रिलेटेड आहे. काय मध्ये काय सांगितले, ओव्हरलोड झाला किंवा फॉल्टी व्हेंटिलेशन असेल तर तुमचा हा कॉज होऊ शकतो. तर तुम्ही काय करणार, तुमचा जो ओव्हरलोड आहे तो कमी करणार. फर्स्ट रिड्यूस द लोड, चेक स्पेस मार्जिन्स ऑन ऑल साइड्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय, जो व्हेंटिलेशन जर फॉल्ट झाला असेल तर तुम्ही चेक करणार. चेक कूलिंग सिस्टीम
एक्झॉस्ट फॅन्स प्रॉपरली वर्किंग ऑर नॉट. जी जी काही कूलिंग सिस्टीम आहे, ओव्हरहीट कधी होणार आहे, तर तुमची कूलिंग सिस्टीम जरी बंद पडली तरी पण ओव्हरहीट ट्रान्सफॉर्मर तुमचा होऊ शकतो. त्यामुळे कूलिंग सिस्टीम पण आपण काय पहिले चेक केलं पाहिजे. त्यानंतर आहे नेक्स्ट 5th नंबर पॉईंट मध्ये अजून थोडे पॉईंट्स आहेत बघा. पॉसिबिलिटी कॉजेस कुठले कुठले आहेत, इफ ट्रान्सफॉर्मर आर कनेक्टेड इन पॅरलल अँड शेअरिंग इम्प्रॉपर लोड. मग ट्रान्सफॉर्मर काय केलाय, पॅरलल मध्ये कनेक्ट केलाय पण तो प्रॉपर तुमचं शेअरिंग करंट झाला लोड, हे प्रॉपर शेअरिंग कराय तरी पण तुमचा ट्रान्सफॉर्मर हिट होऊ शकतो. ठीक आहे, एका ट्रान्सफॉर्मर तुमचे काय येणार, लोड येणार जर प्रॉपर शेअरिंग झालं नाही तर. एक ट्रान्सफॉर्मर कुठलं तर अंडरलोडेड असेल, दुसरा ओव्हरलोडेड होऊ शकतो. त्यासाठी आपण काही तर रेमेडीज दिलेत बघा. मेकअप द ऑइल, ठीक आहे, फिल्टर द ऑइल, टेक अप द ऑइल बाय ड्रेन वॉल, क्लीन कोर अँड टँक अँड रिफिल द ऑइल. ठीक आहे, ते ऑइल जे काय ते तुम्ही काय करायचं, फिल्टर वगैरे करून ते परत तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आहे व्होल्टेज रेशोज अँड पर्सेंटेज इम्पिडन्स टू बी चेकड. व्होल्टेज रेशो तुम्ही चेक केला पाहिजे, इम्पिडन्स चेक केला पाहिजे आणि टॅप चेंजर्स पण तुम्ही ते चेक केलं पाहिजे. नेक्स्ट आहे 6 नंबर, unequal heating on bank of star connected transformer with earth neutral. ठीक आहे, तुमचा कुठला कनेक्शन आहे, स्टार कनेक्टेड काय तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि न्यूट्रल काय केलं तुमची अर्थ केलं. ठीक आहे, मग त्यावेळी काय व्हायला लागले, अनइक्वल हिटिंग वाले. ठीक आहे, अनइक्वल हिटिंग वाले. त्यावेळी कॉजेस काय असतील, इंटरनल और एक्सटर्नल अर्थ फॉल्ट ऑन वन ऑफ द फेजेस. कुठल्या तुमच्या एका फेजवर स्टार मधील काय व्हायला, इंटरनल किंवा एक्सटर्नल अर्थ फॉल्ट व्हायला. मग त्यावेळी रेमेडीज काय असणार तुमचा, लोकेट द फॉल्ट अँड रिपेअर द सेम. फॉल्ट फाइंड आउट करा आणि ते फॉल्ट तुमचा क्लिअर करून टाका. नेक्स्ट आहे तुमचा 7 नंबर, ओव्हरहीटिंग ऑन और ऑफ लोड. ठीक आहे, ओव्हरहीटिंग ऑन और ऑफ लोड. तुझं ऑन किंवा ऑफ करणार आहे लोड, त्यावेळेला काय होते, ओव्हरहीटिंग होते. त्यावेळी काय सांगितले बघा, कॉजेस काय, प्रायमरी व्होल्टेज मे बी मोर और फ्रिक्वेन्सी मे बी लोअर. म्हणजे प्रायमरी व्होल्टेज काय वाले जास्त आहे, काय फ्रिक्वेन्सी काय वाले व्हॅरी वाले किंवा लो वाले. त्यानंतर रेमेडीज काय करणार त्यावरती, चेक द व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू रेटेड व्हॉल्व्ह अँड करेक्ट इट. तुम्ही काय करणार, तुमचं जे काय व्होल्टेज आहे त्या रेटेड व्हॅल्यू बरोबर काय करणार, कम्पेअर करणार आणि चेक करणार, नसेल तर ते करेक्ट करून घेणार. चेक फ्रिक्वेन्सी ऍज पर रेटेड व्हॅल्यू अँड करेक्टिव्ह मेजर्स मे बी टेकन. सेम तुमचं फ्रिक्वेन्सी पण चेक करणार आणि जर ऍक्युरेट व्हॅल्यू तुमचं मॅच होत नसेल तर ते परत चेक करून घेणार. 8 नंबर पॉईंट आहे, लो सेकंडरी व्होल्टेज. ठीक आहे, काय पॉईंट आहे, लो सेकंडरी व्होल्टेज. सेकंडरी साईडचं व्होल्टेज काय लो आहे, त्यावेळी काय होणार आहे, पॉसिबिलिटीज कॉजेस काय, रॉंग टॅपिंग सिलेक्शन. तर तुमचं टॅपिंग सिलेक्शन जर रॉंग झालं असेल, चुकीचं टॅपिंग सिलेक्शन झालं असेल तर काय होणार आहे, सेकंड साईडचं व्होल्टेज ऑब्विसली कमी होणार. मग त्यासाठी तुमचं रेमेडीज काय आहेत, ऍडजस्ट द व्होल्टेज विथ करेक्ट सिलेक्शन ऑफ टॅपिंग. तुम्ही व्होल्टेज काय करू शकताय, ते टॅपिंग करेक्ट सिलेक्ट करून काय करू शकताय, त्याचं व्होल्टेज तुम्ही ऍडजस्ट करू शकताय, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, सेकंडरीचं व्होल्टेज प्रॉपर मिळू शकेल. 9 नंबर पॉईंट आहे, इन केस ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स अनइक्वल फेज व्होल्टेजेस. इन केस ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स अनइक्वल फेज सिक्वेन्सेस किंवा फेज व्होल्टेजेस. म्हणजेच काय, तुमचं तिन्ही फेजवर सेम व्होल्टेज नाहीये, प्रत्येक फेज मध्ये व्होल्टेज तुमचं काय डिफरंट आहे. मग त्यासाठी कॉजेस काय तुमचे, मे बी ड्यू टू इंटरनल और एक्सटर्नल अर्थ फॉल्ट. तुमचा जो काय इंटरनल किंवा एक्सटर्नल अर्थ फॉल्ट होणार आहे त्यामुळे पण होऊ शकते. मग त्यावर तुम्ही काय करणार, तो फॉल्ट लोकेट करायचा आणि तो रिपेअर करायचा. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे तुमचा, 1 सेकंड, लास्ट पॉइंट आहे लोकल हिटिंग. ह्यावेळी काय होणार आहे, कॉजेस काय असणार आहे तुमचा, एक्सेसिव्ह एडी करंट. तुमचा एडी करंट काय होणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये ड्रॉप होणार आहे. मग त्यावेळी तुम्ही काय करणार, रेमेडीज चेक कोर क्लॅम्पिंग बोल्ट्स, नट्स फिटिंग अँड रिमूव्ह द फॉल्ट. तुम्ही जे काही बोल्ट्स वगैरे ते टाईट करून पण हा फॉल्ट काय करू शकतोय, रिमूव्ह करू शकतोय. हे काय आहेत आपले ट्रबल शूटिंग चार्ट आहे तुमचा ट्रान्सफॉर्मरचा. कुठले कुठले प्रकारचे तुम्हाला ट्रबल्स येतात ट्रान्सफॉर्मर मध्ये, कुठले कुठले फॉल्ट्स क्रिएट होतात, मग त्याचे कॉजेस काय, मग ते कॉजेस तुम्ही कसं रेक्टिफाय करणार, त्यासाठी हा चार्ट आहे. ठीक आहे, हा तुम्हाला चार्ट लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे फक्त तुमचं कॉज काय आणि त्यावर तुम्ही रेमेडी काय केलाय हे फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे
फाउंडेशन ऑफ स्टॅटिक मशीन. ठीक आहे, आता आपण बघतोय फाउंडेशन काय असते, खूप महत्वाचं असते. मग आपण कुठल्यासाठी बघणार आहे, का तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर इट इज अन स्टॅटिक डिव्हाइस. ठीक आहे, मग त्यासाठीच आपण काय बघणार आहे, फाउंडेशन कसं असलं पाहिजे हे पाहणार आहोत. फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. कुठले कुठले फॅक्टर्स तुमचे इन्व्हॉल्व होणार आहेत ज्यावेळी तुम्ही काय करणार आहे, त्या मशीनसाठी फाउंडेशन डिझाईन करणार आहे. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट आहे, द फाउंडेशन शुड बी हॉरिझॉन्टल इन लेवल. तुमचं कसला पाहिजे, जे काय तुमचं लेवल ते हॉरिझॉन्टल असले पाहिजे. थोडी जरी इकडे तिकडे तिरकी झाली तर ते तुमचं मशीन त्यावरती व्यवस्थित फिट होणार नाही, का फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम पण येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे तो हॉरिझॉन्टल इन लेवल असला पाहिजे. सेकंड आहे, द फाउंडेशन मस्ट बी रिजिड. तुमचं फाउंडेशन कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. नाहीतरी थोडाफार धक्का लागला आणि तुमचं फाउंडेशन काय झालं, खराब झालं, तर अशा प्रकारचं फाउंडेशन तुमचं असलं नाही पाहिजे. ते फाउंडेशन मस्ट बी रिजिड. नेक्स्ट पॉइंट आहे, इट शुड बी फ्री फ्रॉम व्हायब्रेशन. ते फाउंडेशन कसं असलं पाहिजे, फ्री फ्रॉम व्हायब्रेशन. जे काय व्हायब्रेशन क्रिएट होणार आहेत ते फाउंडेशन मध्ये काय झालं पाहिजे, तुमचे व्हॅनिश झालं पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपण मेन पर्पज आपलं तेच आहे, जे काय व्हायब्रेशन आहे तिथं तुमचे व्हायब्रेशन डिक्रीज झालं पाहिजे किंवा तिथं व्हॅनिश झालं पाहिजे तुमच्या फाउंडेशन मध्ये. Therefore, it should be free from vibration. The foundation should be free from defects like cavities, pits and surface cracks. जेव्हा तुम्ही फाउंडेशन करणार आहे, ठीक आहे, मग ते त्यामध्ये काही इम्प्युरिटीज वगैरे नसावेत, म्हणजे पिट्स असतील, कॅव्हिटीज असतील किंवा सरफेसवर तुमचे क्रॅक आला असेल, जर अशा गोष्टी असतील तर तुमचं फाउंडेशन जास्त वेळ तुमचं टिकणार नाही, म्हणजे ती लाईफ कमी होईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये डिफेक्ट्स असता कामा नाहीत. द फाउंडेशन शुड बी मेड फ्रॉम कॉन्क्रीट मिक्स. ठीक आहे, तुमचं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे, कॉन्क्रीटचं असलं पाहिजे. त्यामध्ये काय असणार आहे, कॉन्क्रीटमध्ये तुमचं सिमेंट, सँड, वॉटर याचं मिक्सचर असलं पाहिजे. ठीक आहे, द फाउंडेशन शुड बी मेड फ्रॉम कॉन्क्रीट मिक्स. द फाउंडेशन शुड बी सो डिझाइनड दॅट द रिझल्टंट फोर्स पोझेसेस विथिन द ब्लॉक. जे काय तुमचे मशीनवरती जर्क वगैरे येतील किंवा जे स्ट्रेसेस येतील ते काय झालं पाहिजे, तुमचं फाउंडेशन त्या कंडिशनला काय झालं पाहिजे, सस्टेन झालं किंवा पोझेस झाला पाहिजे. ठीक आहे, ते व्हायब्रेशन त्यामध्ये पोझेस झाले पाहिजे किंवा ते त्यामध्ये निग्लेक्ट झाले पाहिजे. ठीक आहे, हे काही पॉईंट्स आहेत ज्यावेळी तुम्ही फाउंडेशन करणार आहे स्टॅटिक मशीनचं, त्याही पॉईंट लक्षात घेऊन आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचं फाउंडेशन केलं पाहिजे. फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. अशा प्रकारे आपला जो काही चॅप्टर आहे, ठीक आहे, मेंटेनन्स, टेस्टिंग आणि ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, चौथा चॅप्टर आपला सगळे पॉईंट्स आपण यामध्ये क्लिअर केले किंवा कन्क्लूड केले. थँक्यू.